हॅलो, याचाच वाढव साऊंड, याचा साऊंड वाढव. इकडं विधान परिषदेत पण माईक बंद केला, इथंही माझा माईक बंद केला. महाराष्ट्राची त्यांनी बंद केला आहे तरी मी बोलतोय. कुलस्वामिनी आहे तुझा भवानी, सह्याद्रीचा छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना. आज हे निर्धार शिबिर या ईशान्य मुंबईचं आयोजित केलेलं आहे. या शिबिराचे संयोजक आमदार सुनीलजी राऊत, विभाग प्रमुख रमेशजी कोरगावकर, रमेशजी पाटील, महिला आघाडीच्या दोन्ही विभाग संघटिका, या विभागाच्या सर्व या मतदारसंघातील शिवसैनिक, माता भगिनी आणि बांधवांना, मला जो विषय दिलेला आहे संघटनेचा आत्मा व पुनर्बांधणी, इथं विषय लिहिलेला नाहीये पण माझ्याकडे पत्रिका आहे. चुकून का होत नाही याच्यात एक ग्रामॅटिकल मिस्टेक झालेली आहे या पत्रिकेमध्ये, पण ही ग्रामॅटिकल मिस्टेक सुद्धा मला असं वाटतं सकारात्मक घेण्याची मला तरी वाटतं आवश्यकता आहे. खरा विषय संघटनेचा आत्मा व पुनर्बांधणी, पण याच्यात दिले संघटनेचा आत्मा व पूर्ण बांधणी. आणि म्हणून मला असं वाटतं की पूर्ण बांधणीच म्हणायला काही हरकत नाही. आणि आपण ज्यावेळेस आत्मा आणि पुनर्बांधणी म्हणतो आणि आत्मा काय आहे जर विचार करतो तर मला असं वाटतं आत्म्याच्या अँगलने विचार करायला आपण गेल्यानंतर संघटनेची पुनर्बांधणी या विषयात जाण्याच्या ऐवजी सकाळी सगळे ज्येष्ठ शिवसेना नेते बोलले, शिवसेना कशा पद्धतीने निर्माण झाली, कशा पद्धतीने घडली. तर मला असं वाटतं शून्यापासून सुरुवात करायला काही हरकत नाही, म्हणून पूर्ण बांधणी सुद्धा म्हणायला या विषयाला काही हरकत नाही. ठीक आहे, जे जे विषय होते संपलेले, मी तर एक स्पष्ट म्हणेल, सगळ्यांना सांगेल की जे झालं त्याच्याविषयी लढण्याची आवश्यकता नाहीये. हे गेले, गद्दार गेले, हे झाले, ते झाले,
विषयाच्या पुढे जाऊन आपण संघटित काम येणाऱ्या काळात बांधणीचं हे करण्याची आवश्यकता आहे. आपण संघटनेचा आत्मा आणि पुनर्बांधणी म्हणत असताना आत्म्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे आणि पुनर्बांधणीचा सुद्धा अर्थ समजून घेतला पाहिजे. आत्मा हा जर विषय बघितला तर संस्काराशी, भारतीय संस्कृतीशी जुळलेला आहे. आपण आजही म्हणतो की याचा आत्मा इथंच आहे, याचा आत्मा इथं कुठेतरी असेल. आणि हा आत्मा 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 म्हणजे काय आणि संघटनेमध्ये आत्म्याचा संबंध काय तो, फक्त हा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे की या आत्म्याचा संघटनेत विचार काय. आत्मा आणि पुनर्बांधणीचा विचार करत असताना आज आपण ज्या पद्धतीने 1966 नंतर संघटना कामाला लागली, शिवसेना कामाला लागली आणि मागच्या काळातही मी तर म्हणे 2019 पर्यंत जशी आपली संघटना काम करत होती त्यास आपला या देशामध्ये किंवा या राज्यामध्ये एक प्रस्थापित सत्ता होती काँग्रेसची. आणि मला आठवतं लहानपणापासून संघटनेचं काम करत असताना एक गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्याला म्हणता येईल आणि ज्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये एखादी शिवसेनेची शाखा स्थापन करायला गेलो तर काँग्रेसचे लोक दगड धोंडे मारून हाकलून द्यायचे अशा प्रकारची स्थिती होती. आणि जर अशा पद्धतीने त्यावेळेस काँग्रेसचे लोक गावात प्रवेश सुद्धा शिवसेनेला द्यायचा नाही अशा पद्धतीने ज्यावेळेस वागत होते त्या काळातही शिवसैनिकांनी काम केलं. नुसतं कामच केलं नाही तर काँग्रेसचं सुद्धा काम त्यावेळेस चांगल्या पद्धतीने शिवसेनेनं करून दाखवलं आणि या महाराष्ट्रात सत्ता बाळासाहेबांच्या शिवसेना प्रमुखाच्या नेतृत्वाखाली आणून दाखवली. काँग्रेस एक बलाढ्य संघटना होती, आहे, अजूनही आहे असं म्हणेल मी. कोणती संघटना कधी संपत नसती. जी देशभरामध्ये गांधींचं असेल, नेहरूंचं असेल, इंदिरा गांधींचं असेल, राजीव गांधींचं असेल असं मजबूत नेतृत्व असताना या महाराष्ट्रामध्ये सुद्धा शरद पवार, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, अंतुले, विलासराव देशमुख असे ताकदवार नेतृत्व असताना शिवसैनिकांनी या महाराष्ट्रात आपली ताकद निर्माण केलेली आहे. मी तुम्हाला काय सांगतो की बरेच जण आता आपलं कसं होणार, आपलं काय होणार, आपल्या संघटनेचं पुढं काय होणार, आपण या भागात कसं काम करू शकणार असं मनातल्या मनात विचार करत असतात. आणि हा मनातल्या मनात विचार आपणच करत असतो. मला तर हा सगळ्यात मोठी चूक आहे. आपणच या महाराष्ट्राचे राजे आहोत, आपणच या वाडाचे राजे आहोत, आपणच या मुंबईचे राजे आहोत ही मानसिकता ज्यावेळेस आपण बनवू. असे कित्येक लोक येऊन गेले आपल्या हे शरद पवार, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख हे नेतृत्व तर किती मोठं मोठं होतं. त्यांच्या समोर आताचं नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे तसं पाहिलं तर त्यांच्या भाषेत पाहायला गेलं तर चिल्लर नेतृत्व असं मी स्पष्ट म्हणेन. आणि मग असा चिल्लर नेतृत्व असताना शिवसेना प्रमुखाचे आपण शिवसैनिक, आपल्या मनगटात ताकद असणारे शिवसैनिक यांना काय घाबरायचं, यांना घाबरायची गरज काय, काय करणार आपलं. बरेच जण आपल्यावर केसेस, अरे केसेस तर आपली आयडेंटिटी आहे. 70 केसेस माझ्यावर 4 वेळेस तडीपार झालेलो मी पण कार्यकर्ता आहे. मी तो त्याला काय बघायचं. पण अशा चोऱ्या माऱ्या पाकिट मारण्याच्या घटना नाही, केसेस नाही आपल्यावर. आपल्यावर केसेस आंदोलनाच्या, जनतेच्या हिताच्या, शेतकऱ्यांच्या हिताच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढलेल्या केसेस आहेत. हे आपल्या समोर वसंतराव मोरे होते, आपले दादा
स्वारगेटला घटना घडली, लाज वाटली नाही. सत्ताधारी पक्षाचे काही लोक म्हणले की त्या मुलीनंच, आणि तो लाज वाटला नाही राज्याच्या गृहमंत्र्याला, तो तुमच्या इकडेच कुठेतरी राहतो, की बलात्कार शांततेत झाला. शरम वाटत नाही अशा मंत्र्यांना? त्या एसटीचं बस स्टँड या तात्याने तोडलं, चांगलं केलं. शिवसैनिकांची आंदोलनाची हीच पद्धत आहे, लक्षात ठेवा. शिवसैनिकांची आंदोलनाची हीच पद्धत आहे. उद्या कोण म्हणेल बस स्टँड तोडलं तर चूक केली का, मग लोक नाव ठेवतील. एखाद्या माणसाला दगड लागेल, आपला लागू द्या रे, एकाला दगड लागेल. त्या मुलीचा आत्मा काय म्हणत असेल, आत्मा इथं येतो. तिच्या आत्म्याला सगळ्यात आधी आपल्या शिवसेनेमुळं शांतता मिळाली पाहिजे. हा सगळ्यात मोठा आत्मा आहे, लक्षात ठेवा. अरे खऱ्या अर्थानं आत्मा आणि पुनर्मांडणी करत असताना आपणच आपल्याशी विचार करण्याची आवश्यकता आहे. की आपण विचार काय करतो, आमच्यावर केस झाली तर झाली. शिवसेना अशा केसेस मधूनच उभी राहिली, लक्षात ठेवा. आणि अशा एका केसेस मध्ये एक माणूस आपला तर त्याच्या मागे हजारो शिवसैनिक उभे राहिले. हा खऱ्या अर्थानं संघटनेचा आत्मा, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून मी सांगत होतो की शिवसेना सातत्यानं अशा उन्मत्त शक्तीच्या विरुद्ध लढलेली आहे. काँग्रेसच्या विरुद्ध लढलेली शिवसेना. आज ही काँग्रेसची जागा भारतीय जनता पार्टीनं देशात, राज्यात सगळीकडे घेतलेली आहे. उन्मत्त शक्ती निर्माण झाली. उन्मत्त मस्ती आलेला हत्ती कसा असतो ना, याला एसआयची कंकणी एकट्या सामान्य माणसाने अंगावर घेतलं होतं. आता हा उन्मत्त हत्ती भारतीय जनता पार्टीचा माजलेला असेल तर हातात तलवार घेऊन एसआयची कंकाची भूमिका तुम्हाला मला शिवसैनिकाला करावं लागेल. मराठी परवा मराठीचा विषय झाला, आंदोलन शिवसेनेनं केलं. आपल्या सोबत आले असतील 17 लोक त्या हुतात्मा स्मारकावर हात टाकायला. लढायला एकटी शिवसेना होती, शिवसेना आहे, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. उन्मत्त शक्ती विरुद्ध लढणारे लोक आवडत असतात, हे तुम्हाला क्लिअर सांगतो. जी उन्मत्त शक्ती आहे ना, तिच्या विरुद्ध लढणारे लोक जनतेला आवडत असतात. मी आता सुनील राऊतांना म्हटलं मी बोलू का, मी काय अभ्यास केला नाही, तुम्ही मला सकाळी विषय सांगितला, बोला म्हणे, जे बोलायचं बोला, कंपुटर बोललं ते बोला. मी म्हटलं मला आठवण असेल 1 वर्ष झालं तो प्रसाद लाड उभा राहिला होता, त्याला मी भर सभा त्याच्या मला एकाही माणसाने नाव ठेवलं नाही महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनी की तू चूक केलं. एकाही माणसाने नाव ठेवलं नाही. शिवसैनिकाला आनंद झाला. मला वाटतं तसंच वागावं लागतं आपल्याला. ती संघटना आहे आपली, शेपट घालणारी संघटना नाही आपली. आपली संघटना शेपूट घालणारी मुळीच नाही आहे. राऊत साहेब, तुम्ही तर आम्हाला लहानपणापासून बघता. एक आंदोलन बेरोजगारीचं केलं, 300 लोक होते. पोलिसांनी एक जणांनी केला शहाणपणा, पोलिसाच्या पोटात मुद्दा मारला, एक जणांनी काळं घेऊन आला, एक जण खेटराची माळ घेऊन आला. आता शिवसैनिक करत असतात, ते केलंच पाहिजे. जस्ट पोलिसांनी लाट्या सुरू केल्या. या मला नको पाणी, मी पाणी दुसऱ्याला पाजणार. बाकीचे लोक पळून गेले, आम्ही 24च लोक उरलो. आणि मला आठवतं आमच्या 24 लोकांना त्यातला मी एक होतो, 17 पोलीस मारत होते, 17. पण मी मनाचा निर्धार केला त्या दिवशी की आज तू उभा राहिला तर तू जीवनात, आज तू उभा राहिला नाही तर तुला घरी जावं लागेल. तो 17 पोलिसांचा मार खाल्ला. अजूनही थंडीचे दिवस आले का गुडघ्याच्या खाली एवढं मारलं पोलिसांनी की अजूनही दुखतात. पण मला असं वाटतं जर मी त्या दिवशी मार खाल्ला नसता तर मी आज या व्यासपीठावर असं उभाच राहू शकलो नसतो. सांगण्याचा मुद्दा हा की संघटनेचा आत्मा 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 हाच असतो. आज एखादी घटना घडली की
युतीच्या विरुद्ध पिटून उठावं लागतं. केस काय होईल, मत मायनस होईल का प्लस होईल याचा विचार करायची गरज नाही. मतदानाची टॅक्टिस वेगळी आहे, तिचं याच्याशी काही संबंध नाही. गल्लीत एखाद्या आपल्या मुलीकडं डोळा जरी एखाद्याने वाकडा बोट जरी केलं तर त्याचं बोट तोडणं हेच संघटनेचं काम आहे, लक्षात ठेवा. रस्ता नंतर होईल, ड्रेनेज लाईन नंतर होईल, लाईट नंतर लागेल. जर समाजाचा स्वाभिमान जागृत नसला तर रस्त्याला काय चाटायचं, ड्रेनेजला काय चाटायचं आणि ह्या लाईटला काय चाटायचं आहे. आणि हा स्वाभिमान जागृत ठेवण्याचं काम शिवसेनेनं सातत्याने केलेलं आहे. आपण हे काम आताच्या घडीला चालू आहे का नाही चालू, आपण सगळे कार्यकर्ते, आपण सगळे शिवसैनिक हे करतो का नाही करतो, हा मला असं वाटतं माझ्या सहित सगळ्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. माझ्या सहित सगळ्यांनी उगाच गोष्टी करतो का, एखाद्या आंदोलनात यायचं, फोटो काढायचा, व्हॉट्सअपवर पाठवायचं, झालं का आंदोलन. अरे ज्याच्या विरुद्ध आंदोलन त्याला तोडूनच मोकळं झालं पाहिजे. फोटो येते नाही तर नाही येते, कुठे का बरोबर आहे. नाही तर बरेच जण नाटकी आंदोलन करतात, फोटो तोंड दाखवतात आणि नंतर कधी गायब होतात. फोटो मध्ये असतात पण नावच नसतं. असे पण लोक आहे का नाही. अशा सगळ्या लोकांना आधी बाजूला केलं पाहिजे, फोटो सहित सगळीकडून बाजूला केलं पाहिजे. आपण फोटो तर मी येतो पण पोलीस स्टेशन मध्ये जेव्हा गुन्हा दाखवतो तेव्हा माझं नाव नसतं. माझ्या मुलगी अमेरिकेला आहे पण माझ्यावर केस झाली तर मला व्हिसा मिळणार नाही. माझा मुलगा इंग्लंडला आहे, मग माझा पासपोर्ट मध्ये प्रॉब्लेम होईल. मग नको करू शिवसेनेचं काम. शिवसेनेचं काम सतीच्या वाहनासारखे, लक्षात ठेवा. पॉलिश काम शिवसेनेचं नाही. पॉलिश लगे कायद्यानुसार असं 6 ते 8, 5 ते 10. शिवसेनेचं काम 24 तास आहे. रात्री 3ला पण काम आहे, सकाळी 5ला पण काम आहे शिवसेनेचं. मला असं वाटतं ही मानसिकता आताच्या घडीला आपली बनवण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आपण या सगळ्या गोष्टी बोलत असताना आज आपण बरेच जण पदाधिकारी आहोत. पदाधिकारी असताना आपण किती वर्षांनी पदावर आहे, काय जबाबदारी आहे, या जबाबदारीला आपण न्याय देतो का. जर माझ्याकडे एखाद्या जिल्ह्याची, एखाद्या तालुक्याची, एखाद्या वॉर्डाची, एखाद्या शहराची, एखाद्या बूथची जर जबाबदारी असेल तर ती मी पार पाडतो का. बरेच जण म्हणतात साहेब मला पद तर दिलं पण काय काम करायचं मला कळत नाही, म्हणतात का नाही. हे पहा, हा जमाना जिसकी लाठी उसकी भैंस. जो काम करेल त्याचा काळ, लक्षात ठेवा. पद कोणतं गासत नाही. पद बरेच जण होतात साहेब मला हे समन्वयक नेमलं, उपसमन्वय, मला काय काम करायचं नाही, मी नेमका समन्वयक कोणाचा साधू. मला असं वाटतं हेच ज्याला कळत नाही तो संघटनेत काय दिवे लावणार आहे, काय दिवे लावणार आहे. मग ठीक आहे, तू कार साहेब तुझे धंदे करत बस, एवढ्या बोलते काही लोक कार वापरतात, करतात का नाही. सांगण्याचा मुद्दा हा की आपली जी जबाबदारी आहे, जी आपल्याला संघटनेने दिली, आपण पार पाडतो का. जर मी विभाग प्रमुख असेल तर मी आठवड्याला सगळ्या वॉर्डात जातो का. मी उपविभाग प्रमुख असेल तर सगळ्या बूथवर व्हिजिट करतो का. मी बूथचा प्रमुख, गट प्रमुख असेल तर मी माझ्या बूथच्या कार्यक्षेत्रातल्या सगळ्या घरी व्हिजिट देतो का. नुसतं मतदार नोंदणी, ए फॉर्म, बी फॉर्म, सी फॉर्म, मला नाही माहिती कोणतेच फॉर्म, पण मला हे माहिती आहे की माझ्या बूथच्या आधी मतदार यादीचे याच्या घरी एखाद्या लहान मुलाला ताप आला तर त्याच्या घरी मी गेलो पाहिजे, हे मला माहिती आहे. मला माहिती आहे एखाद्याची आई आजारी पडली, दवाखान्यात ऍडमिट आहे, माझ्या मतदार यादीच्या कार्यक्षेत्रातलं, त्याच्या घरी जाणं हे माझं काम आहे. एखाद्याला माझ्या मतदार यादीतल्या, माझ्या बूथच्या कार्यक्षेत्रातल्या नागरिकाला रक्त लागलं तर ते देणं माझं काम आहे.
एखाद्याची निवड झाली कुठेतरी मोठ्या कामात त्याला अभिनंदन करणं हे माझं काम आहे. एखादा माणूस मेला तर महापालिकेचं जन्म मृत्यूचं जे काय पावती असेल रिसिप्ट असेल आणून देणं ते माझं काम आहे. 4 दिवसात त्याच्या घरी मृत्यूचं प्रमाणपत्र लिहून देणं हे माझं काम आहे. मला असं वाटतं हा ए फॉर्म बी फॉर्म सी फॉर्म ज्याला ज्याला करायचं ते करत राहा. पण हेही काम माझ्या दृष्टीनं महत्वाचं. मी प्रॅक्टिकल गोष्टी सांगतो तुम्हाला. हे आपण करतो का? उगाच गोष्टी संघटनेनं सांगितलं म्हणून मतदार यादी घेणं, संघटनेनं सांगितलं म्हणून हे करणं याला अर्थ नाही. माझ्या मनाने मला आनंद वाटतो म्हणून मी संघटनेचं काम केलं पाहिजे. मला जबाबदारी दिली म्हणून संघटनेचं काम, पण माझ्या मनात वाटतो म्हणून मी संघटनेचं काम करतो. ही मानसिकता आपल्याला निर्माण कशासाठी काम करतो? ज्यावेळेस संघटनेचं काम करायला लागलं त्याला आम्हाला माहित होतं का आम्ही इथं एवढ्या मोठ्या लाल दिव्याच्या गाडीत फिरू, आमच्या मागे पुढे पोलिसाच्या गाडी असतील, आम्ही माहित केलं का? काही नाही. आमच्या भागातला एक मुसलमानाचा माणूस दर शुक्रवारी हप्ते जमा करायचा. 1 वर्ष 2 वर्ष 4 वर्ष मारलं, एक दिवस त्याला वास करा. राऊत साहेब आम्हाला माहित होतं पुढे काय होईल. मारला त्याला पाळून टाकले 12 टाके एकदाच. जे व्हायचं ते होईल. झालं संघटनेचं काम सुरू. संघटना काय? संघटना काय? हीच संघटना असं मी मानतो. हीच संघटना. उगाच बाकी नाही तर फार कागद भरवायचे मोठे. ही फाईल आणि ती डायरी ती काय अर्थ नाही. ते करत राहा, ज्याला करायचं ते करत राहा. पण हे सगळ्यात आधी करत राहा. हे सगळ्यात आधी माझ्या मतदार यादीतल्या सगळ्या लोकांचे ब्लडचे ग्रुप माझ्याकडे आहे का? माझ्या मतदार यादीतले आता जे कुटुंबातले यांचे 16 वर्ष 17 वर्षाच्या मुला मुलींची यादी माझ्याकडे आहे का? अरे 10वीला पोरं पास होतात ना, त्यावेळेस त्याच्या घरी अभिनंदनाला गेलं ना, तो आपोआप कळतं की 18 वर्षाचे हेच पोरं पुढच्या वर्षी होणार. कशाची यादी बनवायची गरज आहे? वाडातले नुसते 10वीचे पोरांची पोरींची यादी करा आपल्या बूथच्या आपल्या मतदार यादीतल्या. कशाला शोधायची गरज? हेच पोरण पोरी पुढच्या वर्षी 18चे होणार. माहिती का नाही? बरोबर की चूक आहे? कसल्या याद्या बनवायच्या काय? म्हणून 10वीतले किती मुलं आहे, 12वीतले किती मुलं आहे, या याद्या असल्या पाहिजे. उगाच आपण मोठ्या मोठ्या गोष्टी करतो, हे करायचं ते काय. अरे आपोआप हे काम होतं. आता मतदार यादी फॉर्म भरण्यासाठी कोणाच्या घरी गेलं तरी होतं. मला कुठे फॉर्म काही शाखा नोंदणी याच्यात करण्याची गरज नाही. आपोआप मोबाईलवर आता नोंदणी होऊ लागलेली आहे. सांगण्याचा मुद्दा हा की आपण या सगळ्या गोष्टी करतो का? आज मला असं वाटतं कोण किती मोठा पदाधिकारी आहे मला लाज वाटली नाही पाहिजे. मी शिवसेनेचा नेता आहे, पण एका बूथच्या टेबलवर बसायला सुद्धा मला लाज वाटली नाही पाहिजे. ते काम मी आनंदाने केलं पाहिजे. बरेच जण असे कडक कपडे घालतात साहेब, असे त्याची घडी सुद्धा मोड देत नाही. घडी सुद्धा मोड देत नाही, खुर्चीवर सुद्धा बसत नाही. घड्या पडल्यात म्हणतात याला कपड्याला. मी मोठा पदाधिकारी कसला कडक कपडे आले मोठे माणसं होऊ शकत नाही. जिथं लागेल तिथं मातीत बस, टेबलवर बस, बेंचवर बस, कुठे बस. लागली तर लागली माती. हे बघ आपलं माती लागणं आपल्या अंगाला. म्हणून मी जरी विभाग प्रमुख असलो, मी जिल्हा प्रमुख असलो, मी नगरसेवक असलो, तरी मला असं वाटतं मी एखाद्या बूथवरच प्रत्येकाने एक एक मत. आपल्याकडे आता मोठे खूप पदाधिकारी झालेले, खूप लगे. शाखा प्रमुख आहे, उपशाखा प्रमुख आहे, समन्वयक आहे, संघटक आहे, उपसमन्वयक आहे, सल्लागार आहे, मार्गदर्शक आहे, कुठं सचिव पण आहे, युवा सेनेत. एकेकाने एक मतदार यादी जबाबदारी घ्या ना. कशाला लिडरकी करता सगळ्या दुनियाची? तुमच्या बूथवर तुम्हाला पुत्र विचारत नाही, तुम्ही सगळ्या भागाची बरोबर शिकता. आधी हिशोब द्या. तुम्ही ज्या बूथवर तुमचा
सहित सगळ्यांची जबाबदारी आहे, माझ्या सहित सगळ्यांची जबाबदारी आहे. आधी मतदार यादी आपलं बूथ याचं संरक्षण करा. हे पहा, माणूस किती मोठा झाला तरी म्हणतो की माझ्या बूथवर एवढं मतदान झालं, माझ्या गावात एवढं मतदान झालं, माझ्या वॉर्डात एवढं मतदान झालं. किती जरी मोठा नेता असला तो त्याला त्याच्या बूथशी, त्याच्या वॉर्डाशी, त्याच्या भागाशी त्याला एक त्याची अटॅचमेंट असते. आणि म्हणून माझं तुम्हाला सगळ्यांना सल्ला आहे, उगाच लीडर की वार्डाची, विभागाची, मतदारसंघ काही करू नका. ज्याला दिले ते करत बसतील ते. आपण किती मोठा माणूस असो, मी काही ठिकाणी मुद्दाम बसपा असेल, भाजपचा असेल, काही ठिकाणी संघटनात्मक माहिती घेतली तर बऱ्याच ठिकाणी वॉर्ड युनिटच नाही त्यांच्याकडे, बूथच युनिट आहे. बूथच युनिट आहे, बूथचाच हिशोब आहे, वॉर्डाचा हिशोब कुठंच गरज नाही आहे. आणि म्हणून आमच्याकडं राऊतसाहेब हरिभाऊ बागडे आता राज्यपाल आहे. 1970-71 पासूनच्या सगळ्या याद्या त्यांच्या टेबलवर पडलेल्या असतात. मग 85ला किती मतं पडले, 90ला किती पडले, 95ला किती पडले, 2000ला किती पडले, मग हे 20 कमी कसे झाले, हे 50 कसे वाढले. मग आपण कोणाच्या घरी लग्नाला गेलो नव्हतो ना, आपण त्या दिवशी येतो, मग त्याच्या घरी जाऊन येतात, त्याच्या घरी जेवण करून येतात. 20 मतदार केला. अरे आपल्याला तर मागच्या वेळेच्या याद्या लवकर सापडत नाही. मागच्या वेळेस जाऊ द्या पुढचं बघा. अरे असं नाही, मागचं पाहूनच पुढे जाता येत असतं. आपण मागे जिथं मागे होतो तिथं आपल्याला पुढे कसं जायचं. कोण नाराज झालं आपल्यावर, मतदान कमी झालं ताबडतोब कळतं. आमच्या खेड्यातले लोक फार हुशार असतात. बरोबर एखादं घर काहीतरी कानानं मायनस होतं, काही नाही, एक जणाने सांगितलं की त्यांनी का मतदान नाही केलं कुटुंबाने, तर ते म्हणे याच्या आजोबांनी मागच्या 30 वर्षापूर्वी आमच्या गावचा बाजार बंद केला होता म्हणून याला मतदान नाही केलं होत. आणि म्हणून असं मतदान कमी का होतं, आपल्याला जास्त असून कमी का होतं याचा अभ्यास आपल्याला करता येत असतो. कुठे गेला तो काळ, मला आठवतं मी सुद्धा गटप्रमुख म्हणून काम केलं. तो काळ कुठे गेला की आपण घरोघरी जाऊन पेन्सिलने यादीवर मार्किंग करा की आपल्याला किती इमानदारीने सांगा. एखाद्यावर ग्रीन मार्क, एखाद्यावर रेड मार्क मारायचो, एखाद्यावर पेन्सिलीने आपण मार्किंग मारायचो. आणि हीच मतदार यादी आपण बूथवर आणि आतमध्ये ठेवायचो का नाही, ठेवायचो का नाही. जो मतदार इथंच नाही त्याला आपण बिलकुल त्याच्या पुढे प्रश्नार्थक चिन्ह लिहायचो. मग हा आला तर याला चॅलेंज करायचं का नाही करायचं. आपल्या विचाराचा असेल तर चॅलेंज नाही करायचा, आपल्या विचाराचा नसेल हे करायचो का नाही आपण. मला सांगा, आता तुम्ही तुमच्या मनाला विचार करा, किती जणांनी अशी मतदार यादी विधानसभेच्या वेळेस आपल्या टेबलवर ठेवली होती. ऐकाने विचार करणारी गोष्ट, किती जणांनी केली होती. मग तुम्ही एवढे नावं टाकले, भरले, हे केले, याचा काय अर्थ आहे. अर्थ काय, याचा विचार केला का तुम्ही. आपण हे करत होतो का नाही होतो एवढं सांगा. जे आपल्याला मतदान पाडणार आहे त्याला आपण ग्रीन मारायचो, जे नाहीच पडणार त्याला रेड मारायचो. आपण केलंच नाही आपण हे. आणि काय आपण याला त्याला दोष देतो. आपण नाही साहेब 1000 लोक होते आमच्या रॅलीला, अरे काय चालेल तुझे 1000 लोक, 1000 मतदाराला भेटला पाहिजे ना, हो का नाही. आपण ते काम विसरलेलो आहे असं माझं स्पष्ट मत आहे. हे काम आपण झालं, मतदार यादीचा अभ्यास आपण करत होतो, हा अभ्यास आपण करत नाही. आपण मतदार यादीवर मार्किंग करत होतो, हे काम सगळ्या गटप्रमुख, आता गटप्रमुखाला आपण जबाबदारी देऊ, पण माझी पण जबाबदारी नाही का. आता आपल्या एकेका मतदारसंघामध्ये विभाग प्रमुख आहेत, उपविभाग प्रमुख आहे, उपशाखा प्रमुख आहे, समन्वयक आहे. 10 मतदार यादीची जबाबदारी जरी घेतली ना तर खूप झाली ना. 10 काय 5ची घ्या. शेवटी राजकीय पक्षाचं भवितव्य निवडणुकीतल्या यशावर ठरवलं जातं. निवडणुकीचं यश हे मतदार यादीवर असतं. मतदार यादीचं यश हे आपल्या संघटनात्मक ताकदीच्या बळावर असतं. संघटना आपली मोठी आहे, लोक, परंतु बेसिक तांत्रिक कामामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी कमी पडतो, लक्षात घ्या. आणि म्हणून हे मतदार यादीपासून जर आपण सुरुवात केली तर मला असं वाटतं यश फार लांब नसतं. आणि हे करायचं आपण विसरलेलो आहे.
आपण छोट्या छोट्या बैठका घ्यायचो, बैठक घेतो. आता सोसायटीत गेलो एखाद्या मोठ्या, खालूनच आपण असा नमस्कार करतो का नाही? उमेदवारांनी करणं, पदाधिकारी पण तसंच करतात. जिने चढायचा कंटाळा येतो, जात नाही घराघरात होत. मग नाही ते दरवाजा उघडत नाही. कशाला उघडतील? तुमचा रोजचा संपर्काचा दरवाजा त्याला उघडावाच लागतो. तुम्ही कधीतरी निवडणुकीच्या तोंडावर जाणार, तुम्हाला कशाला दरवाजा उघडतील ते? चूक आहे का बरोबर आहे? तुम्ही जर नित्य नियमाने संपर्कात राहिला तर किती विरोधातला असो, शिवसैनिकाच्या स्वभावानुसार दरवाजा उघडलाच जातो. किती हायफाय मतदार असो, किती कोणत्या कॅटेगरीचा मतदार असो, शिवसैनिकाला तो रिजेक्ट करू शकत नाही, लक्षात ठेवा. पण त्याच्यासाठी बेसिक आपलं काम, मग सकाळी पाणी वेळेवर येणं न येणं असेल, एखादा ड्रेनेजचा विषय असेल, एखाद्याचा लाईट गेल्याचा विषय असेल, एखाद्याचा देणं असेल, एखाद्याच्या मुलाच्या शाळेचा फॉर्म भरण्याचा विषय असेल, या सगळ्या विषयातून आपण संपर्कात असायला पाहिजे. तो आपले कार्यक्रम तर मोठे मोठे होतात, पण बेसिक समाजाला अटॅच होणारे विषय, शिवसेनेचा आत्मा तोच राहिलेला आहे. मला वाटतं हे शिबिर सुद्धा सुरू झालं. मागच्या काळामध्ये एक बैठक झाली होती शिवसेना भवनात, त्यावेळेस शिबिराच्या संकल्पना राऊत साहेबांनीच मांडल्या होत्या आणि त्यावेळेसपासून आता शिबिराला सुरुवात होते. मला वाटतं आज इथं सुरू झालं, आता महाराष्ट्रात या शिबिराला सुरुवात होईल सगळ्या ठिकाणी. म्हणून ही बेसिक संकल्पना आपली आपण करतो का? आपण वह्या वाटल्या, कोणाला वाटल्या? यादी का? इमानदारीने सांगा, आहे का यादी आपल्याकडे? वह्या वाटपाचा कार्यक्रम केला, कोणाला वह्या दिल्या? यादी आहे का तुमच्याकडे? सांगा मला. वह्या तुम्ही 50,000 वाटाल मतदारसंघात, पण 50,000 वह्या कोणाला दिल्या? कोणीतरी यादी बनवली का? मी जर एखाद्याला 4 वह्या जरी दिल्या तरी त्या कुटुंबाचा संपर्क नंबर माझ्याकडे असला पाहिजे. त्या विद्यार्थ्याला कोणाला दिलं, काय आलं, तो खरंच आवश्यकता होती का, याला आपण माहिती घेतली पाहिजे. किमान त्यांचा फोन नंबर असला पाहिजे, त्यांना किमान SMS केलं पाहिजे, त्यांना नंतरच्या काळामध्ये छोटी गोष्ट आहे का नाही? छोटीशी गोष्ट आहे, पण आपण काम दुनियेचं करतो. परंतु मला असं वाटतं आपण काही तांत्रिक कामामध्ये कमी पडतो. काम करतो आपण, काम करण्याविषयी आपल्या मनात काही शंका नाही. आणि म्हणून या तांत्रिक कामात आपण, मला असं वाटतं आपण शिवसैनिक मागे पडतो. आपण डाटामध्ये कमी पडतो. आपल्याला डाटा असला पाहिजे मोठ्या प्रमाणात. मतदारसंघामध्ये 3 लाख लोक आहेत, 3 लाख लोक असतील तर मला असं वाटतं 1 लाख कुटुंब असेल तर 50,000च्या वर लोकांचा आपल्याकडे डाटा असण्याची आवश्यकता आहे. डाटा आपण स्वतः जमा केला पाहिजे, त्यावेळेसच कळतं मानसिकता त्या घराची. उगाच एजन्सी कमर्शियल एजन्सी नाही, हा शिवसेना म्हणून करतो म्हणून सांगितलं पाहिजे छाती पुढे करून. नाही दिलं तर नाही दिलं, सोडून द्या, त्याला नंतर बघून घ्यायचं काय करायचं. ही काही गोष्ट आहे ती उजळ माथ्यानं शिवसैनिकाची सवय, मला असं वाटतं आपली ही आपल्याला पुन्हा एकदा ताकदीनं सुरू केली पाहिजे. महिला आघाडी मोठ्या प्रमाणावर, आपल्या महिलांच्या छोट्या बैठका व्हायच्या, महिला बचत गटाच्या बैठका व्हायच्या, महिलांच्या छोट्या संस्था त्यांच्या बैठका होत्या, महिला शिक्षकांची बैठक व्हायची, कुठं होती आता? महिला कर्मचाऱ्यांची बैठक व्हायची, कुठे यादी आपल्याकडं? महिला वकिलांची आपण बैठका घ्यायचो, कुठे यादी आपल्याकडं? नाहीये. महिला वकिलांचे वेगळे विषय असतात, महिला शिक्षकांचे विषय वेगळे असतात, पण महिला आघाडी हे काम करते का? नो. हे काम सुद्धा मला असं वाटतं अतिशय महत्वाचं आहे की आपल्याकडे या सगळ्या आपल्या मतदारसंघात, आपल्या भागात सगळं पाहिजे. आता आपण युवा सेना महिलाकडे बोलतो, किती युवा सेनेच्या लोकांनी 18 वर्षाची नोंदणी झालेली 18 ते 25 वयोगटातील मुलांची मुलींची यादी जमा केली. युवा सेने त्यांच्याशी संपर्क आवश्यकता आहे. महिला आघाडीनं किती महिला मतदाराची यादी स्वतंत्र करून भांडले शक्यता नाही, आम्हाला महिलांची यादी करून द्या. म्हटलं कोणी? म्हटलं पाहिजे. या मतदार यादीत 800 लोक आहे, 400 महिला, या 400ची यादी द्या, आम्ही 400 महिलांना भेटतो. महिला आघाडीचं. आणि म्हणून बेसिक आपण उगाच याला त्याला दोष देण्यापेक्षा आपण बेसिक हे काम, मला असं वाटतं मागच्या काळात आपण विसरत आलेलो आहोत.
आपल्याला संघटनेला बरेच जण म्हणतात आम्ही 30 वर्षानं काम करतो. अरे तू 30 वर्षानं काम करतो, 30 वर्ष तुझ्या मागे, मग काय कामाचे तुझे 30 वर्ष असे पण सांगणार लोक. त्याच्या कामाचा आदर करतो, त्यांच्या कामाविषयी बिलकुल नाही. पण बरेच जण असे की जी आम्ही 30 वर्षानं काम करतो, आम्ही 40 वर्षानं काम करतो. परंतु 30 वर्षानं 40 वर्षानं आपण काम करत असेल तर आपल्याबरोबर 30 लोक 40 लोक एखादं काही ना काही आपण संघटनेत आपले पाहिजे. सगळ्यांचा आदर आहे. परंतु मला असं वाटतं आता नवनवीन येणाऱ्या लोकांना सुद्धा संधी आवश्यक आहे. जुना नव्याचा समन्वय येणाऱ्या काळात आवश्यक आहे. मी म्हणत आता बरेच जण नवीन येतात तर त्याला लगेच नगरसेवक लगेच घालतात. अरे 30-30 40-40 वर्ष कामं केल्यावर संधी मिळालेली आम्हाला सगळ्यांना, सहज नाही मिळालेली आहे. बरोबर का नाही? बरेच जण लगेच 10 होर्डिंग काय लावले लगेच आमदार खासदार थोडी होऊ शकतं. शिवसेना प्रमुख म्हणायचे अभ्यास करा त्याचा बना. वाडा नगर वाडाची लोकसंख्या माहित नाही, मतदारसंख्या माहित नाही, वाडा माहिती नाही, वाडा वाडा कॉमन हॉल किती माहिती नाही, गार्डन किती माहिती नाही, शौचालय किती माहिती नाही. कशासाठी नगरसेवक म्हणतो तू? कशासाठी म्हणतो? ज्ञान असलं पाहिजे का नसलं पाहिजे. जर मी शाखा प्रमुख आहे तर माझ्या वॉर्डामधली लोक मतदारसंख्या इतकी आहे, माहिती आहे, बाहेरून लोक आहेत, कुठं मराठवाड्यातले लोक आहे, कुठं पुण्याचे लोक आहे, कुठं उत्तर महाराष्ट्राचे लोक आहे. या सगळ्या समाज घटक मला असं वाटतं आपला संपर्क असण्याची आवश्यकता आहे. बरेच लोक वेगवेगळे विषय बोलतात. वेगवेगळे विषय बोलत असताना देव खोटा प्रचार झाला, हिंदुत्व सोडलं, शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं. कोणीतरी कोणत्या विषयात शिवसेनेनं हिंदुत्व आम्हाला द्या. कोणीतरी एखाद्याने विचारलं आपलेच हिंदुत्व कुठं शिवसेना एकाच नाण्याच्या आणि शिवसेना नाण्याच्या दोन बाजू. जगामध्ये कोणी शिकवू शकत नाही. विधानसभेला असा प्रचार होत असताना एक प्रश्न विचारला का की आपण अशा व्यक्त करता शिवसेना दिवशी जे अधिवेशन चालू आहे आमची बैठक त्याच्यावर कारवाई ठरवली. एक बैठक घेतली. 2 मंदिर बांधले नाव अबू आझमी मला वाटतं तुमच्या मतदारसंघात आहे. इथं लोकसभेला आला होता प्रचाराला खाली का नाही आला? आला होता प्रचाराला सांगावर इमानदारीनं. म्हणजे आमची बैठक काय होते 2 तासात बोलतो की औरंगजेब चांगला होता. याच्या कबरीला संरक्षणा केंद्र सरकार नियमित निधी देतं. 6 कबरीला बातमी छापलेली आहे. औरंगजेबाची कबर ही संभाजीपासून 30 किलोमीटर गावात आहे. याचं संरक्षण केंद्र सरकार करतं. पुरातत्व इथं औरंगजेबाची जयंती आम्ही शिवसैनिकांनी या सगळ्या मिटवून लावलं होतं. हे लोक बीजेपीचे मग सभागृहात आम्ही दुसऱ्या दिवशी जनता बोलते म्हणजे
चिडला होता. रोल्स राईस कोरटकर लट्टाला भेटतो, कोरटकर फडणवीसाला भेटतो, कोरटकर भेटतो. आणि हा कोरटकर चिल्लर पार्टी म्हणते छत्रपती अवमान करण्याची ही भारतीय जनता पार्टीची नीती आहे. राहुल मी आता तात्याला विचारलं पुण्याचं सांस्कृतिक समिती काय आहे, कमिशनरने त्या समितीत आता या समित्या काय प्रशासन होता त्याच्यात राहू देतो. मला आमचं म्हणणं आहे की आपण असा दोषी परंतु आजच्या घडी हिंदुत्व आम्ही विरोधात लढलो, कोरटकरच्या विरोधात, सोलापूरकरच्या विरोधात आहोत, पोस्टच्या विरोधात आहोत. यावेळेस यांचे थोबाड कोणी शिवले होते या भारतीय जनता पार्टीचे? हिंदू होता ज्यावेळेस बाबरी मस्जिद पडली त्यावेळेस यांचे थोबाड पडले होते. सुंदर काय म्हणता येत नाही. आणि शिवसेना बाबरी पाडली असेल माझ्या शिवसेना, अरे आपण यात्रे करणार असाल तर इकडे मक्केला जाऊन म्हणणारे होते शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब कोणी थांबवली होती. हे आपण सांग आणि राम मंदिर बांधायला ते गळायला आम्हाला हिंदुत्व शिकवतात घरात झोपणारे लोक आम्हाला शिवसेना सांगण्यात की आपण ताबडतोब घेतली पाहिजे. तशी मतदारसंघात उभी ताबडतोब जे व्हायचं ते आपला आपला आपण बघू यंत्रणा पाहिजे. मग सोशल मीडिया असेल तर 10 माणसं वक्ते छोट्या छोट्या बैठक असतील, आपण हे करण्याची आवश्यकता. दररोज आपला अजेंडा असला पाहिजे. या अजेंडा असला पाहिजे की या मध्ये तुम्हाला सांगतो 1000 लोक जे 1000 लोकांच्या असं यंत्रणा सुद्धा आवश्यक आहे. छोट्या कुजबूज सोडतात छोट्याशा वेगवेगळ्या ठिकाणावर कोण बघतात नाही आपण जर आवाज असता आपण शिवना या देशासाठी वेगवेगळ्या नेत्यांच्या ऐकले असते. व देश आणि धर्मासाठी लढणारी शिवसेना हे लक्षात तिनं देश महत्वाचा आहे. सातत्यानं शिवसेना याच्या मला असं वाटत आलेली आहे. मुद्दा हा शिवसैनिक आपल्या छोटासा का विषय असा परवानगी कोणाची नेत्यांची गरज नाहीये, परवानगी घ्यायची गरज नाही. आमदारची परवानगी घ्यायची आणि माझ्या भागात काही असेल तर ताबडतोब पाठ पाडायची गरज नाही. त्या दिवशी एसटी दुसऱ्या जे व्हायचं ते होईल. म्हणून देव देश आणि असताना आपलं जे स्वरूप आहे आंदोलन तुम्हाला क्लिअर सांग सत्याचं आपल्या आपण कसं काम करू मला नाही असं समजा हा आपला आत्मा आणि हाच संघटनेचा आत्मा तर आता नाही हो 1970 हा विषय नाही आहे. महाराष्ट्रात मराठी हे सगळं आणि आत्मा आत्मा म्हणत असताना आपण कोणी बोट मनात चीड निर्माण करा
बोललोय टाकली एखादं आपण पोलीस करायला जात नाही. त्याच्या घरी सुरू करा. आमच्या देशाविषयी आपल्या आमच्या त्याचा गळा तोडल्या आपले कायदा स्वभाव शिवसैनिकाचा महत्व. म्हणून हे सगळं करत असताना संग्राम करत असताना वेगवेगळे क्षेत्र असेल गट असतील संपर्क बरं संघटना कशी चालवायची घेतलं का तुम्ही मग असेल ना त्यांचे किती आमदार आहे मोर्चे किती आता खासदार त्यांच्याकडे बघा अशा संघटनेच्या कामकाजाकडं. आणि म्हणून हे येईल 20चे 50 होईल 100 खाली आहे. पण अशा पद्धतीने होतं की शिवसेनाची स्थापना जे काम लागले बेसिक लागलेले. उद्या लढायची नाही विधानसभा लोकसभा लढायचं आपण संघटना आहे का नाही सगळे होणे म्हटले तोंड देखलं होय हे नाटकी होय हे नाटकी होय. मला असं वाटतं घटना तीच निर्माण झाली हे सगळं मिळणार नाही असं मला लढत मला महाराष्ट्रात मजबूत तुमची माझी मला खासदार म्हणून मला काम करायचं तर मग घरी मला शिवसेना प्रमुख ठाकरेंच्या विचारासाठी ज्या दिवशी त्या दिवशी तुम्हाला मला काम करायला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन गेले ते फुटले लोक त्रास देतात तरी त्यांची मानसिकता आपण म्हटले होते त्या डोळ्यातले अश्रू कोणाला दिसत याचा कधी विचार आपल्या ज्या वाटतं आपली त्या मजबूत मी केलं पाहिजे पूर्ण 288 या 288 जागा शिवसेनाला 48 जागा चंद्रबाबूचे किती सीट होते 16 सीट होते आज सर बसलेला आहे. मायावतीची प्रचंड बहुमत होतं आज घरी बसलेली आहे. या भारत दिल्लीची मानसिकता जाऊन बघा सत्ता यायला आडवा खासदार कमी पडले आपल्याला महाराष्ट्रात काँग्रेसचे बिनविरोध दिल्ली 10-12 खासदार यायला कमी झालं मध्ये निवडणुका झाल्या आपण नाही झालो आणि दिल्लीचा विचार फक्त 10-12 खासदार आज भारतीय जनता पार्टीकडे ज्यादा आहे. जो पक्ष 300, 350, 400 पारच्या घोषणा करत होता हा 230-35 वर अडकला. हे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आपल्या ताकदीमुळे आहे. आणि आज या देशात जो कोणी
भारतीय जनता पार्टीला विरोधाची भूमिका घेतात बरेच लोक शेपट घालून बसले नितीश कुमार सारखे, पण उद्धवजी ठाकरे साहेबांसारखा नेता झुकला नाही. अवघड काम आहे का त्यांना झुकायला? आज भारतीय जनता पार्टी ऍडजस्ट करेल, त्याला काय अवघड काम आहे? पण नाही, आता लढलंच पाहिजे. ही जबाबदारी उद्धव साहेबांची एकट्याची नाही, ही आपली सगळ्यांची जबाबदारी. लक्षात ठेवा, ही सगळी जबाबदारी आपली आहे. आणि म्हणून सुनीलजी संपवायचं का? आता मी एक व्हॉट्सअप आला माझ्या याच्यावर, त्याच्यात लिहिलंय जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते. आज भारतीय जनता पार्टी आव्हान, हीच भारतीय जनता पार्टी आपल्यात बदल घडवेल. आपल्या मनगटात रगामध्ये दम आपल्याला आणावं लागेल. आपलं हे मनगट, पोलादी मनगट, आपण नुसतं भाषणापुरतं गाण्यापुरतं नाही, पोलादी मनगट हे प्रत्यक्षात आणावं लागेल. मी ठिकठिकाणी फिरत असताना वेगवेगळे अनुभव आले. मी एक मागच्या 2 महिन्यापूर्वीची घटना सांगतो. उत्तराखंडची, आमच्या संभाजीनगरच्या एक 30 महिला, तिथं जैन तीर्थस्थान आहे काहीतरी, मला माहिती नाही. उत्तराखंड एक 30 महिला बसने गेल्या होत्या आणि ते तीर्थक्षेत्र यायच्या 60 किलोमीटर आधी त्यांची बस बंद पडली. संध्याकाळची वेळ, आदिवासी भाग सगळा, नवीन महिला सगळ्या इकडच्या महाराष्ट्रातल्या आपल्या संभाजीनगरातल्या, त्या गेल्या झारखंडला. जैन स्थान कोणतं त्याचं दर्शनाला, गाडी बंद. कोणतं काय नाव? सम्यक शिखर, बरोबर आहे. 50-60 किलोमीटर अलीकडे गाडी बंद पडली. संध्याकाळची वेळ, अंधार पडत होता. महिला तोपर्यंत बाहेर पडल्या, थोडस टॉयलेट वगैरे असं जाऊन यावं म्हणून, पण बसची चिंता होती. तिथं बाजूला एक टप्पून, या टपरीत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो होता. त्या महिलेचं नाव माझ्याकडे शिल्पा चुडीवाल नावाची महिला, तिने मला फोन केला, म्हणे दादा आमची गाडी अशी अशी बंद पडलेली आहे. मी महाराष्ट्राचं उदाहरण नाही सांगत, झारखंडचं उदाहरण सांगतो. गाडी बंद पडलेली आहे, इथं कोणी जवळ काही नाही आहे, आमची जायची व्यवस्था काही नाही, सगळ्या महिला आहेत, काय करावं? इथं बाळासाहेबचा फोटो. म्हणलं जे त्या माणसाला, मी ज्याला बोललो जय झारखंड म्हणलो, तो जय महाराष्ट्र म्हटला. मला म्हटलं आप शिवसेना का काम करते? बोले हाँ शिवसेना का काम करते. क्या काम करते? प्रमुख. मतलब हमारी आके सब बहनें हैं, इनकी बस बंद कर दी है, इनको कोई गैरेज से आदमी ला के दे सकते क्या? बोले सब मैं, आप चिंता मत करो, मैं सब करता हूँ. त्याने अर्ध्या तासात दुसरी बस मागवली. या महिलांना आधी त्यांनी त्या जैन तीर्थस्थळाच्या तिथं पाठवलं आणि दुसऱ्या दिवशी गाडी व्यवस्थित करून पाठवली झारखंडमध्ये. मागच्या 2 महिन्यापूर्वी श्रीनगरला गेलो, गाडी सांगितली, तो ड्रायव्हर येईच ना. हॉटेलवाल्यांनी बुक केलं होतं. मी त्याला बोललो, त्याला शिवसेना नाव ऐकलं, त्याला वाटलं गद्दाराच्या शिवसेनेचं आहे काय. मग मी त्याला सांगितलं मैं उद्धव के शिवसेना का हो. आला माझ्या सोबत, बोले साहब उद्धवजी का नाम सुना इसलिए मैं आया. पहलगामचा माणूस श्रीनगरला आला साहेब, मुस्लिम माणूस होता, पहलगामचा माणूस. मागच्या काळात मी नेहमी उज्जैनला जात असतो. इंदोर पासून उज्जैनला जाताना प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा आहे. प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा आहे. इंदोरहून उज्जैनला जाताना मधले जेवढे गाव आहे, 8-9 गाव आहेत, या प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा आहे. सांगण्याचा मुद्दा हा की मला असं वाटतं शिवसेना कुठं पोहोचलेली आपल्याला सुद्धा माहिती नाही. बरेच लोक एकलव्यासारखं शिवसेना या देशामध्ये करतात, आपल्याला सुद्धा माहिती नाही. सांगण्याचा मुद्दा हा की आपण या सगळ्या विषयाचा एक आपल्यामध्ये विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगेल, शिवसेनेचा आत्मा हा सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नात आहे. शिवसेनेची पुनर्बांधणी असेल नाही तो पूर्ण असेल, अवघड काम नाही. जात असतो आपण, कधी रेल्वे रिकामी दिसली का तुम्हाला? रेल्वे स्टेशनवर जेवढे लोक असतात तेवढेच रेल्वेत असतात, जेवढे उतरतात तेवढे रेल्वेत चढत असतात. तशी संघटना असती, लक्षात ठेवा. कोणामुळे संघटना थांबत नसती.
कोणामुळे संघटना थांबत असते त्यामुळे करण्याची गरज नाही. तुम्ही आत्मविश्वासाने ताकदीने काम करायची आवश्यकता आहे. कोण काय करेल काही जेवढे जातील तेवढे जा, काय थांबवायच्या मागणीत करू नका. कारण ठिकाणी आपल्या सुद्धा शिवाजी महाराजाला संभाजी महाराजाला मारण्याचा संभाजी महाराजाचा तो वध केला होता. औरंगजेबाला आपल्या एका तारा वठणी लक्षात महाराष्ट्र एका तारा आणि एका महिलेनं औरंगजेबाला सोडलं होतं. संघटनेचं काम करत असताना आत्मविश्वास सगळ्यात महत्वाचा आहे बांधवांनो. आत्मविश्वास जर नसला तर कोणताही करत नाही. हा आत्मविश्वास तुम्ही जर बाळगला, संघटनेचा आत्मा आणि पुनर्बांधणी राहील. ही प्रोसेस आहे. पुनर्बांधणी अनेक दिवस फुटलेली आहे, अनेक संघटना निर्माण झाल्या. शिवसेनेला पडलेला नाही, कारण बेचं प्रेम शिवसैनिकावर शिवसेनेवर आहे. म्हणून आपण सगळ्यात महत्वाचं आहे. बाकी काय महत्वाचं घरात हे सगळ्यात महत्वाचं आहे. शिवसेना प्रमुख सांगत होते बॅलन्स शिवसैनिक करत नाही, तर ज्या दारात चपला जास्त आहेत त्याच्या बॅलन्सहून शिवसेना करत असते. अर्थ नाही. माझ्या दारात चपला असल्या दरवाजा धड धड करून मला उठवलं, काम करतोय माणूस. म्हणून बांधव माझा वेळ संपत आला, त्याची चिठ्ठी नाही, पण मीच मर्यादा पाहत. मी एक आणि संपवतो. तसे माने चेहरे बंद एक मुझे भी लगता है कर लगता है फासला दे. ये आपल्या मैं बढ़ता गया पर मैं बढ़ता गया पर गया रास्ता देकर खुद ब खुद नजदीक आती गई, खुद ब खुद नजदीक गई मेरी मंजिल देखकर मेरा हौसला सांगत थांबतो. तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याला 3